सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। तर आता फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता जे की 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, गुढीपाडवा गिफ्ट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात। आता फेब्रुवारी आणि मार्चचा जो काही हप्ता आहे ते बरेच दिवसांपासून इथं रखडलेला होता। तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे दोन्ही हप्ते एकत्र जमा। तर आता डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात। ज्यांना कुणाला आले नसतील तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही हप्ते एकत्रच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकूण तब्बल 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात। तर आता ज्यांना कुणाला आले नसेल तर अशाने 181 तर लाडक्या बहिणींसाठी नवीन हेल्पलाईन नंबर इथं जाहीर झालेला आहे। ज्यांना कुणाला पैसे आले नसतील, अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर तुम्ही यावरती कॉल करून सविस्तर माहिती घेऊ शकता। यानंतर आता लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते फेब्रुवारी ते मार्च फेब्रुवारी ते मार्च महिन्याचा हप्ता थेट 3,000 रुपये 1,500 आणि 1,500 जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। तर आता कोणत्या लाडक्या बहिणींना इथं पैसे इथं येत आहे, आता ज्यांचा फॉर्म अप्रूव्हल आहे, ज्यांनी लाडक्या बहिणींची KYC केलेली आहे, तर आता 31 मार्च लाडक्या बहिणींची KYC करण्याची शेवटची संधी आहे। यानंतर पैसे तुम्हाला इथं येणार नाही, बँक खाते आधारशी लिंक आहे। याचप्रमाणे फेब्रुवारी आणि मार्चचा जो काही हप्ता आहे ते लाडक्या बहिणींना एकूण 1,500 आणि 1,500 असे मिळून 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर आता कोणालाही एक्स्ट्रा पैसे इथं मिळणार नाही, जेवढा काय हप्ता आहे तेवढाच हप्ता इथं मिळणार आहे। आता लाडकी बहीण योजना पैसे खात्यामध्ये येत नाही आहेत तर अशांनी काय करायचं, सर्वप्रथम आता यामध्ये KYC पूर्ण आहे का चेक करा। ज्यांची कोणाची KYC राहिलेली असेल तर आता यामध्ये 2 KYC आहे, यामध्ये बँकची KYC काय, यामध्ये बँकची KYC जर तुम्ही केलेली नसेल तर बँकमध्ये जाऊन KYC करा। लाडक्या बहिणीची जर KYC केलेली नसेल तर अशाने लाडकी बहिणीच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन सुद्धा तुम्ही लाडक्या बहिणीची KYC करू शकता। यानंतर इथे तुमचं आधार लिंक आहे की नाही, जर तुमच्या बँक पासबुकला DBT लिंक नसेल, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, तर अशा महिलांना पैसे इथं जमा होणार नाही आहे। तर सर्वप्रथम बँकमध्ये जाऊन तुम्ही DBT लिंक करून घ्यायचे, तरच 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल। याचप्रमाणे आता तिसरा जो महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आता तुमचा अर्ज इथं मंजूर आहे का, पेंडिंगमध्ये आहे की रिजेक्टमध्ये आहे, तर हे लाडक्या बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्ही सर्वप्रथम चेक करून घ्यायचं आहे। काय करून घ्यायचं आहे, चेक करून घ्यायचं आहे। किंवा तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर देतो, यावरती कॉल करून सुद्धा तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता। फॉर्म अप्रूव्हल आहे, पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे, पैसे का आलेले नाही, हे तुम्हाला 181 यावरती कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता। बँक खाते जर तुमचे इनॅक्टिव्ह झालेले असेल तर अशाने ॲक्टिव्ह करून घ्या, जेणेकरून पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। यानंतर इथे तुमच्या नावामध्ये बदल, आता बँक पासबुकवर तुमचं नाव वेगळं आहे, आधारवर नाव वेगळं आहे, तर अशा वेळेस हा इश्यू येतो पैसे जमा होण्याकरिता। तर यासाठी तुम्हाला सोल्युशन म्हणून KYC करून घ्या लाडक्या बहिणींची, बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही चेक करून घ्या, त्याच्याच तुम्ही लाडक्या बहिणींचं चेक करून घ्या। तर आता या जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये फेब्रुवारी आणि मार्चचा जो काही हप्ता आहे जमा होण्यास सुरुवात। नागपूरमध्ये, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, तर या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींचे जे काही फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता इथं जमा होण्यास सुरुवात झालेला आहे। नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगर, तर या जिल्ह्यांचा समावेश आहे जे की 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। यानंतर जे काही जिल्हे आहेत 3,000 रुपये खात्यामध्ये येत आहे, जे की तुम्हाला 1,500 आणि 1,500, पहिले 1,500 फेब्रुवारी आणि 1,500 मार्च असे मिळून तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये इथं जमा होण्यास सुरुवात। जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, तर या जिल्ह्यांचा समावेश आहे। यानंतर इथे आपलं सोलापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ज्यांना कोणाला आलेलं नसेल तर अशाने 181 वरती कॉल करा आणि माहिती घ्या। आता फेब्रुवारी मार्चचा हप्ता सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरू। आता ज्यांना कोणाला आलेलं नसेल तर अशाने, ज्यांची KYC चुकलेली असेल तर अशाने पुन्हा KYC करून घ्या, सुवर्ण संधी आलेली आहे। आधार लिंक नसेल तर बँकमध्ये जाऊन आधार लिंक करून घ्या, DBT लिंक नसेल तर DBT लिंक करून घ्या, किंवा तुम्हाला महिला व बालविकास अधिकाऱ्याकडे तुम्हाला लेखी अर्ज द्यायचा आहे। आता लगेच तुम्ही तुमचा अर्ज त्यांच्याकडे सादर करायचा आहे, लेखी अर्ज द्यायचा आहे, ज्यांना कोणाला फेब्रुवारी मार्चचा हप्ता इथं आलेला नसेल।
तर अशा महिलांनी 181 यावरती कॉल करून सुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता किंवा प्रति अधिकारी, मान्य अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी तुमचा तालुका लिहा, लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले नाहीत याबाबत अर्ज. यानंतर तुमचं नाव लिहा, राहणार लिहा. तर आता KYC सुद्धा केलेली आहे, आधारसुद्धा लिंक आहे, तरी पैसे आलेले नाहीत. तर तुम्हाला जे काही फेब्रुवारी आणि मार्च अशा प्रकारचा जशाच्या तसा महिना इथे लिहायचा आहे. यानंतर तुमचं नाव लिहा, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, दिनांक आणि सिग्नेचर हे तुम्हाला करून महिला व बाल विकास अधिकाऱ्याकडे द्यायचं आहे किंवा तुम्हाला हेल्पलाईन नंबर तर मी दिलेलाच आहे 181. लाडक्या बहिणींसाठी नवीन हेल्पलाईन नंबर इथे जाहीर झालेला आहे. यावरती कॉल करून तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता. पेंडिंग आहे, तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे किंवा काही डॉक्युमेंट्समध्ये त्रुटी आलेल्या आहेत तर ते तुम्ही दूर करून लाडक्या बहीण योजनेचे पैसे पुन्हा मिळवू शकता.